मित्रांनो नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र LLB CET 2027चा संपूर्ण आणि सविस्तर सिलेबस समजून घेणार आहोत. कारण अनेक विद्यार्थी अभ्यास करतात पण नेमका विषय किती महत्त्वाचा आहे हे समजून घेत नाही. त्यामुळे ज्या टॉपिकला ज्या विषयाला कमी महत्त्व द्यायला हवं त्याचाच अभ्यास जास्त करत बसल्यामुळे महत्त्वाचा विषय बाजूला राहतो आणि याचा परिणाम परीक्षेमध्ये होतो. तर आज आपण लीगल ॲप्टिट्यूड, जनरल नॉलेज, लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंग, इंग्लिश लँग्वेज या प्रत्येक विषयामधील महत्त्वाचे टॉपिक, परीक्षेचा पॅटर्न जाणून घेणार आहोत. आणि जर तुम्ही 2027 मध्ये लॉ ॲडमिशनचं स्वप्न पाहत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण योग्य सिलेबस समजला तर तुमच्या तयारीचा अर्धा प्रवास इथेच पूर्ण होतो. चला मग सुरुवात करूया. तर 3 इयर आणि 5 इयर LLB CETच्या विद्यार्थ्यांसाठी असणारी जी लाईव्ह बॅच आहे ती आपण ग्लोबल ऑनलाईनमध्ये 1 जून 2026 पासून सुरू करत आहोत. या बॅचमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातात. जर तुम्ही वर्किंग असाल तर रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स इथे अवेलेबल असतात. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट, 2000 पेक्षा अधिक MCQ आणि PYQs या बॅचमध्ये तुम्हाला दिले जातात. तर या बॅचला जॉईन करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा. त्यानंतर त्यात रजिस्टर करून तिथे महाराष्ट्र लॉ CET 2027चा 3 इयरचा किंवा 5 इयरचा कोर्स सर्च करा आणि एनरोल करा. आणि जर जॉईनिंगमध्ये तुम्हाला काही इश्यू येत असतील तर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा. तर लवकरात लवकर ही बॅच जॉईन करा आणि ग्लोबल ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांसारखेच चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याची तयारी. तर सुरुवातीला आपण या परीक्षेचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया पाहूयात. 3 इयर LLB CET देण्यासाठी तुमच्याकडे ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला ग्रॅज्युएशनमध्ये ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 45%, VJNT, SBC, OBC, SEBC अशा विद्यार्थ्यांना 42% आणि SC STच्या विद्यार्थ्यांना 40% असावे लागतात. या परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारचं अप्पर एज लिमिट नाहीये. तुमचं एज काहीही असू द्यात, तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. त्यानंतर या परीक्षेमध्ये 120 प्रश्न तुम्हाला विचारले जातात. टोटल मार्क्स हे 120 असतात. 2 तासामध्ये तुम्हाला हे 120 प्रश्न सॉल्व्ह करावे लागतात आणि प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला 1 मार्क दिला जातो. निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम या परीक्षेमध्ये नाहीये आणि हा पेपर तुम्ही मराठी किंवा इंग्रजी अशा कुठल्याही माध्यमातून देऊ शकता. तसेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स इथे विचारले जातात आणि परीक्षेचा मोड हा ऑनलाईन प्रकारचा आहे. म्हणजे एक्झाम सेंटरवरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा द्यावी लागते. जर आपण या परीक्षेचं वेटेज पाहिलं तर लीगल ॲप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग या विषयाला 24 मार्क्सचं वेटेज दिलेलं आहे. 24 प्रश्न या विषयामधून विचारतात. जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्स या विषयामधून 32 प्रश्न तुम्हाला विचारले जातील. लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंग मधून 24 प्रश्न विचारतात आणि इंग्लिश लँग्वेज मधून 40 प्रश्न विचारले जातात. तर अशा पद्धतीने टोटल 120 मार्क्सचा तुमचा पेपर असणार आहे. आपण इथे पाहू शकतो वेटेजच्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाचा जर विषय असेल तर तो इंग्लिश लँग्वेज असेल. त्यानंतर जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्स हा 32 मार्क्सचा वेटेजच्या बाबतीत सगळ्यात जास्त महत्त्वाचा असणारा विषय आहे. इंग्लिश लँग्वेज या विषयामध्ये मॅक्सिमम स्कोर या परीक्षेमध्ये करू शकता. लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंग हा जो विषय आहे तो वेळ खाणारा विषय आहे. याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. मॅक्सिमम MCQ सॉल्व्ह करावे लागतील. जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्स याच्यामध्ये सिलेबस खूप जास्त आहे आणि वेटेज पण खूप जास्त आहे. तसेच लीगल ॲप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंगमध्ये तुम्हाला 24 मार्क्सचं वेटेज जरी असलं तरी हा विषय स्कोरिंगसाठी महत्त्वाचा आहे. आणि या सर्व विषयांवरती ग्लोबल ऑनलाईनच्या लाईव्ह बॅचमध्ये तुम्हाला लाईव्ह क्लासेस दिले जातील. तुमची तयारी या सर्व विषयांची करून घेतली जाईल. तसेच तुम्हाला परीक्षेसाठी रेडी केलं जाईल. आता आपण लीगल ॲप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग या विषयामधले महत्त्वाचे टॉपिक्स पाहूयात. लीगल टर्म्स आणि मॅक्सिम्स म्हणजेच कायदेशीर संज्ञा आणि बोधवाक्य. तर या टॉपिकमधून तुम्हाला 1 ते 2 प्रश्न परीक्षेमध्ये विचारतात जिथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या लीगल टर्म्स स्टडी कराव्या लागतात. इंडियन कॉन्स्टिट्यूशन बेसिक्स याच्यामध्ये तुम्हाला प्रिएम्बल, फंडामेंटल राईट, DPSP, प्रेसिडेंट, पार्लमेंट इत्यादी गोष्टी कराव्या लागतात. तर राज्यघटना सुद्धा महत्त्वाची आहे. लीगल ॲप्टिट्यूडमध्ये ते प्रश्न विचारतात. तसेच जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्समध्ये पॉलिटी आणि सिव्हिक्समध्ये सुद्धा याच्यावरती प्रश्न विचारले जातात. म्हणजे एकंदरच टॉपिकच्या बाबतीत आपण जर विचार केला तर भारतीय राज्यघटना हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे ज्याच्यामध्ये दोनही सेक्शनमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातात. पुढे इंडियन ज्युडिशियरी आहे, भारतीय न्यायव्यवस्था. याच्यामध्ये तुम्हाला न्यायालयाची रचना, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, त्यांची कार्यक्षेत्र इत्यादी टॉपिकचा स्टडी करावा लागतो. महत्त्वाच्या कायदेशीर व्यक्ती आणि पुरस्कार याचाही अभ्यास तुम्ही करा. लीगल पर्सनॅलिटीज आणि अवॉर्ड्स हे तुम्हाला ॲज अ लीगल करंट अफेअर म्हणून विचारलं जातं. लीगल करंट अफेअरमध्ये अजून तुम्हाला अलीकडचे जे सुप्रीम कोर्टाचे जजमेंट असतात ते स्टडी करावे लागतात. नवीन कायदे असतात, रिसेंटली झालेल्या घटना दुरुस्त्या असतील याचाही अभ्यास करावा लागेल.
कारण याच्यावरती इथे प्रश्न विचारतात. लीगल रिझनिंग मध्ये तुम्हाला प्रिन्सिपल अँड फॅक्ट बेस्ड क्वेश्चन असतील किंवा मग असर्शन आणि रिझन या टाईपमध्ये क्वेश्चन असतील. तर हे साधारणतः 7 ते 9 प्रश्न तुम्हाला विचारले जातात. म्हणजेच लीगल ॲटिट्यूड आणि लीगल रिझनिंग मधला कॉन्स्टिट्यूशन नंतर सगळ्यात महत्त्वाचा असणारा टॉपिक म्हणजे लीगल रिझनिंग मधला प्रिन्सिपल अँड फॅक्ट बेस्ड क्वेश्चन आणि असर्शन अँड रिझन टाईप क्वेश्चन्स. त्यानंतर तुम्हाला काही कायदे अभ्यासायचे आहेत. टॉर्ट असेल, कॉन्ट्रॅक्ट असेल, क्रिमिनल लॉ असेल, फॅमिली लॉ असेल, इंटरनॅशनल लॉ असेल, इत्यादी टॉपिकचा स्टडी तुम्ही इथे करावा. याच टॉपिकवरती तुम्हाला प्रिन्सिपल अँड फॅक्ट बेस्ड क्वेश्चन आणि असर्शन आणि रिझन टाईपचे क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर लीगल GK मध्ये तुम्हाला कमिशन्स, ॲक्ट्स, हिस्ट्रिकल लीगल इव्हेंट्स इत्यादी टॉपिकवरती फोकस करणं अपेक्षित आहे. कारण ज्या चालू घडामोडी या कायदेशीर क्षेत्राशी संबंधित आहे त्याच्यावरती तुम्ही प्रश्न एक्सपेक्ट करू शकता. पुढे आहे जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स. तर याच्यामधून भारताचा इतिहास जो प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक या तीनही इतिहासामधून तुम्हाला 1-1, 2-2 प्रश्न विचारले जातात. भारताची जॉग्रफी जी आहे, भारताचा भूगोल जो आहे, त्यामध्ये नद्या असेल, राज्य असेल, राजधान्या असतील. त्याच्यानंतर महाराष्ट्राची जॉग्रफी असेल, त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. इंडियन पॉलिटी आणि गव्हर्नन्स हा कॉन्स्टिट्यूशनशी रिलेटेड असणारा पार्ट आहे. याचा अभ्यास तुमचा लीगल ॲप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग मध्ये होईल. त्यावरती सुद्धा तुम्हाला इथे प्रश्न विचारतात. इंडियन इकॉनॉमी म्हणजेच भारताची अर्थव्यवस्था, ज्याच्यामध्ये अर्थसंकल्प असेल, मूलभूत संज्ञा असतील, संकल्पना असतील, त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. सायन्स अँड टेक्नॉलॉजी याच्यामध्ये बेसिक अवेअरनेस तुम्हाला विचारलं जातं. खूप कोर सायन्स विचारलं जात नाही, खूप कन्सेप्च्युअल सायन्स तुम्हाला इथे विचारलं जात नाही. तुम्हाला एक बेसिक आयडिया असावी. त्यानंतर जे करंट डेव्हलपमेंट आहेत सायंटिफिक फील्डमधले, यावरती सुद्धा इथे प्रश्न विचारले जातात. तसेच एन्व्हायरमेंटल इश्यूज तुम्ही फोकस करा. इंटरनॅशनल रिलेशन जे आहेत, ज्याच्यामध्ये संयुक्त राष्ट्र असेल, जागतिक व्यापार संघटना असतील, आरोग्य संघटना असेल, चालू घडामोडी असतील, यावरती फोकस करा. अवॉर्ड्स अँड ऑनर्स, पुरस्कार आणि सन्मान, हे स्ट्रॅटेजिक मध्ये विचारलं जातं. खेळाविषयी असणारे काही प्रश्न इथे येतात. जर रिसेंट सिग्निफिकंट स्पोर्ट इव्हेंट झाले असतील तर त्यावरती प्रश्न येतात. आणि हे करंट अफेअर्स स्टडी करत असताना साधारणतः मागच्या 6 ते 12 महिन्यामधले करंट अफेअर्स तुम्ही करणं अपेक्षित आहे. त्यापूर्वीचे काही सिग्निफिकंट इव्हेंट असतील तर त्याच्यावरतीही प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळे रेग्युलरली न्यूजपेपर वाचत चला, सिग्निफिकंट न्यूज पाहत चला, ज्याचा उपयोग तुम्हाला जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स या विषयामध्ये होईल. पुढे लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंग हा जो सब्जेक्ट आहे, हा मेनली प्रॅक्टिसचा सब्जेक्ट आहे. इथे जेवढी प्रॅक्टिस तुम्ही MCQची कराल तेवढा हा विषय तुम्हाला सोपा जाईल. याच्यामध्ये मग सिलोजिझम, ब्लड रिलेशन, कोडिंग डिकोडिंग, डायरेक्शन सेन्स, सिरीज, ॲनालॉजीज, कॉज अँड इफेक्ट, स्टेटमेंट कंक्लुजन, पझल टेस्ट, सेटिंग अरेंजमेंट, क्लॉक अँड कॅलेंडर, अशा टॉपिकवरती इथे तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तर याच्यामध्ये सिलोजिझमवरती मॅक्सिमम प्रश्न येतात. काही वेळेस वेन डायग्रामवरती जास्त प्रश्न विचारले जातात. डायरेक्शन आणि सेन्सवरती फिक्स प्रश्न असतो. त्यानंतर सेटिंग अरेंजमेंटवरती फिक्स प्रश्न असतो. तर अशा पद्धतीने हे टॉपिक महत्त्वाचे आहे. त्यानंतर याची प्रॅक्टिस तुम्ही रेग्युलरली करणं गरजेचं आहे. जेवढी जास्त MCQची प्रॅक्टिस तुम्ही कराल तेवढा तुमचा परीक्षेमध्ये फायदा होईल. कारण एकच आहे की या प्रश्नांना सॉल्व्ह करण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो आणि जेवढा जास्त वेळ या प्रश्नाला तुम्ही देत बसाल तेवढा कमी वेळ तुम्हाला इतर सेक्शन्सला मिळेल आणि अल्टिमेटली तुमचा पेपर कव्हर होणार नाही, तुमचं स्कोरिंग होणार नाही आणि त्याचा इफेक्ट तुमच्या रिझल्टमध्ये दिसेल. त्यामुळे या विषयाची तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिस करा, रेग्युलरली याचे MCQ सॉल्व्ह करा. याचे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी ट्रिक्स असतात, त्या ट्रिक्स समजून घ्या. ग्लोबल ऑनलाईनच्या लाईव्ह बॅचमध्ये तुम्हाला सर्व विषयांच्या अभ्यासाविषयी गाईड केलं जातं. लॉजिकल अनालिटिकल रिझनिंग असेल त्याच्याविषयी तुम्हाला टिप्स दिल्या जातात, जेणेकरून कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला मॅक्सिमम क्वेश्चन अटेम्प्ट करता येतात आणि स्कोरिंग तुम्हाला करता येतं. पुढे इंग्लिश विषय आहे. तर हा इंग्लिश विषय आपण सुरुवातीपासूनच पाहत आलेलो आहोत. अगदी 12वी पर्यंत, ग्रॅज्युएशन पर्यंत आपण इंग्लिश शिकलेलो आहोत. हा तितकासा अवघड नाहीये, फार नवीन पण विषय नाही हा. पण तरीही विद्यार्थ्यांना इंग्लिश विषयामध्ये अडचणी येतात आणि इंग्लिश विषयामुळेच विद्यार्थ्यांचे मार्क्स कमी होतात. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं स्कोरिंग हे फक्त इंग्लिश विषयामुळे होतं. कारण विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश विषयाला 40 मार्क आहेत. सगळ्यात जास्त वेटेज असणारा हा सब्जेक्ट आहे. याचा अभ्यास जेवढा तुम्ही चांगला कराल तेवढं तुमचं स्कोरिंग या परीक्षेमध्ये होईल आणि तेवढे चांगले पर्सेंटाइल्स तुम्हाला येतील. इंग्लिशचा अभ्यास करत असताना रेग्युलरली व्होकॅब्युलरीवरती तुम्हाला फोकस करणं गरजेचं आहे. सिनोनिम्स असतील, अँटोनिम्स असतील, वन वर्ड सबस्टिट्यूशन असेल, ग्रामरवरती फोकस करा. टेन्सेस असतील, प्रपोजिशन असेल, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट असेल, व्हॉइस असेल. रीडिंग कॉम्प्रिहेन्शन खूप महत्त्वाचं आहे. यासाठी रेग्युलरली इंग्लिश वाचण्याची सवय ठेवा. त्याच्यामुळे तुमचं रीडिंग कॉम्प्रिहेन्शन डेव्हलप होईल, तुमची व्होकॅब्युलरी बिल्ड होईल आणि तुम्हाला परीक्षेमध्ये इझिली प्रश्न सॉल्व्ह करता येतील. पॅराजंबल्स करा,
सेंटेन्स अँड करेक्शन, फिल इन द ब्लँक्स, क्लोज टेस्ट, स्पेलिंग करेक्शन, इडियम्स अँड फ्रेजेस याच्यावरती सुद्धा या परीक्षेमध्ये रेग्युलरली प्रश्न विचारले जातात. त्यामुळे इंग्लिश विषय महत्त्वाचा आहे, याची प्रॅक्टिस रेग्युलर ठेवा. हाच विषय तुम्हाला या परीक्षेमध्ये स्कोर करण्यासाठी मदत करणार आहे. आता जर आपण या परीक्षेच्या तारखा पाहिल्या तर आपलं नोटिफिकेशन जे आहे ते नोव्हेंबर 2026 मध्ये येईल. ॲप्लिकेशन फॉर्म हे जानेवारीमध्ये सुरू होतील. हॉल तिकीट मार्चमध्ये, एक्झाम आपली एप्रिलमध्ये असेल. रिझल्ट हा मे महिन्यामध्ये मिळतो आणि कॅप राऊंड हे साधारणतः जून महिन्यामध्ये सुरू होतात आणि आपले ॲडमिशन्स हे जुलैपासून सुरू होतात. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेला जरी तुम्ही म्हणत असाल की 1 वर्ष बाकी आहे, तरी हा सिलेबस खूप मोठा असल्यामुळे तुम्हाला जेवढ्या लवकर सुरुवात करता येईल तेवढ्या लवकर या परीक्षेच्या अभ्यासाची सुरुवात करा. रेग्युलरली कमीत कमी वेळ देऊन तुम्ही या परीक्षेचा अभ्यास करू शकता. तर कशा पद्धतीने रेग्युलरली अभ्यास करायला पाहिजे याविषयी असणारा व्हिडिओ सुद्धा मी या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेवटी देणारच आहे. तो व्हिडिओ चेक करा आणि तुमचं प्रिपरेशन सुरू करा. तसेच विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनचे सीईटीचं बुक आता ॲमेझॉनवरती, फ्लिपकार्टवरती आणि तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे अवेलेबल आहे. हे पुस्तकं तुम्हाला इंग्रजी आणि मराठी अशा दोन्हीही माध्यमामध्ये मिळतील. थिअरीच्या बुकमध्ये तुम्हाला डिटेल सिलेबस दिलेला आहे, त्याच्यावरती डिटेल डिस्कशन केलेलं आहे. सराव प्रश्नपत्रिकामध्ये तुम्हाला 25 सराव प्रश्नपत्रिका उत्तरांसहित आणि त्याच्यामध्ये 2600 पेक्षा अधिक MCQs कव्हर करण्यात आलेले आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, हे कम्प्लीट पॅकेज असणार आहे आणि याचा वापर करून तुम्ही या सीईटीचं प्रिपरेशन सुद्धा व्यवस्थित करू शकता. तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक सुद्धा दिलेले आहे. त्या लिंकवरती जाऊन आजच हे बुक ऑर्डर करा आणि सोबतच लॉ सीईटीची बॅच जॉईन करायला विसरू नका. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरूच ठेवा. थँक्यू.